हाय फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण क्वेश्चन बँक बीकॉम फायनल इयरच्या क्वेश्चन बँकमधला चार मार्क्सवाले क्वेश्चन. कुठले क्वेश्चन घेणार आहोत आपण? बीकॉम फायनल इयरचे क्वेश्चन बँकमधले चार मार्क्सवाले क्वेश्चन. त्यामध्ये सेक्शन बीमध्ये काय घेणार आहोत आपण? सेक्शन बी. चार मार्क्समध्ये कुठलं काय राहते आपल्याकडे? सेक्शन बी. ओके, सेक्शन बी मधला. तर आज पाहतो आपण सेक्शन बी मधला क्वेश्चन बँक 2022ची क्वेश्चन बँकमधला क्वेश्चन बी सेक्शन बी मधला क्वेश्चन 7 घेतो आपण. त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला सेल्स 4 लाख, 4 लाख रुपयाचं सेल्स दिलेलं आहे. व्हेरिएबल कॉस्ट दिलं 60% ऑफ सेल्स, नंतर दिलं फिक्स कॉस्ट 20% ऑफ सेल्स. ठीक आहे, कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्यांनी तुम्हाला क्वेश्चनमध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ ब्रेक इवन पॉईंट आणि सेकंड नंबर सांगितलं कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. पी व्ही रेशो मीन्स प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. काय काढायला सांगितलं आपल्याला? ब्रेक इवन पॉईंटचं कॅल्क्युलेशन आणि पी व्ही रेशोचं कॅल्क्युलेशन. सर्वात पहिले आपल्याला ब्रेक इवन पॉईंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी 3 लागतात. कुठला? यस मीन्स सेल्स, नंतर लागतो आपल्याला व्ही मीन्स व्हेरिएबल कॉस्ट, आणि नंतर लागतो आपल्याला एफ मीन्स फिक्स कॉस्ट. ब्रेक इवन पॉईंट कॅल्क्युलेशन करता वेळेस सेल, व्ही आणि एफ अशा ह्या 3 गोष्टी लागतात. यावरून आपल्याला ब्रेक इवन पॉईंट कॅल्क्युलेशन करता येतो. आता सर्वात पहिले आपल्याकडे सेल दिलेला आहे 4 लाख, 4 लाख रुपयाचं सेल लिहिलं आपण इथं. त्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट 60% ऑफ सेल्स मीन्स या 4 लाखवरती 60% काढायचं आहे. 4 लाखावरती 60%. ठीक आहे, तर 4 लाखावरती 60%, 424 मीन्स इथं 2,40,000, 2,40,000. त्यानंतर परत त्यांनी सांगितलं आपल्याला फिक्स कॉस्ट 20% ऑफ सेल्स. या 4 लाखावरती 20%, 4 दुनी 8 मीन्स 80,000, 80,000 भेटली तुम्हाला फिक्स कॉस्ट. या तिघांवरून कशावरून? सेल, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट यावरून काढायचं आपल्याला ब्रेक इवन पॉईंट. इथं कॅल्क्युलेशन टाकू आपण खाली स्टार करून. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्टकटमध्ये BEP इन RS रुपीजमध्ये ब्रेक इवन पॉईंट काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला F/1 - V/S. ठीक आहे, काय फॉर्म्युला? F/1 - V/S. ओके, समोरची स्टेप दिलेली आहे. F मीन्स फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट दिली 80,000, 80,000 अपॉन 1 - V व्हेरिएबल कॉस्ट दिली 2,40,000, 2,40,000. समोर दिला परत आपल्याला अपॉनमध्ये सेल दिला 4 लाख, सेल दिला आपल्याला 4 लाख. त्यानंतर समोरची स्टेप 80,000 एफची प्राईस सेम ॲज इट इज खाली आणली आपण जशीच्या तशीच. त्यानंतर काय करायचं? या 4 लाखचा, 4 लाखाचा आणि या 1चा 1चा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार. ठीक आहे, म्हणजे 4 लाख 4 लाख इथं राहतील 4 लाख, 4 लाख मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनस 2,40,000, 2,40,000 अपॉन परत काय आपल्याकडे 4 लाख, त्यामुळे इथं परत अपॉन डिवाइडमध्ये 4 लाख. समोरची प्रोसेस इथं 80,000, 80,000 डिवाइड या 4 लाखमधून 2,40,000 गेल्यानंतर आपल्याकडे राहतात 1,60,000 आणि नंतर हे डिवाइड आहेत त्याला काय करू आपण? मल्टिप्लाय 4 लाख. ठीक आहे, तर आता आपल्याला फायनल आन्सर काढायचा आहे. तर आपल्याला आता इथं काय काढायचं आहे? ब्रेक इवन पॉईंटचं कॅल्क्युलेशन काढतो. लास्टच्या स्टेपमध्ये आलेलो आपण. 80,000 डिवाइड बाय 1,60,000 मल्टिप्लाय 4 लाख. काय करायचं यावेळी जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं आहे? 4 0 कट, यामधले 4 0 कट. ठीक आहे, इथं आले आपल्याकडे 180 डिवाइड मल्टिप्लाय 16 16 16 85 16 85. ठीक आहे, इथं तुमच्याकडे फायनल आन्सर येणार 2 लाख. किती येणार फायनल आन्सर? 2 लाख. काय करायचं? 80,000 मल्टिप्लाय 4 लाख डिवाइड बाय 1,60,000 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे राहतात 2 लाख. तर इथं सर्वात लास्टला लिहू आपण इथं BEP ब्रेक इवन पॉईंट इन RS इज इक्वल टू 2 लाख. ब्रेक इवन पॉईंट किती भेटला आपल्याला? 2 लाखमध्ये इथं ब्रेक इवन पॉईंट भेटला. यानंतर लगेच ब्रेक इवन पॉईंट भेटल्यानंतर लगेच सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन काढायचं आपल्याला PV रेशोचं, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. प्रॉफिट व्हॅल्यूम रेशोसाठी वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. इथं लिहू आपण सेकंड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ. कशाचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला आता?
तर आता आपल्याला कशाचं कॅल्क्युलेशन करायचं, सेकंड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. ठीक आहे, पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे इथं. पी व्ही रेशो इज इक्वल टू पी व्ही आर लिहिलं तरी चालते, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो इज इक्वल टू यस सेल्स मायनस व्ही व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल इंटू 100. काय फॉर्म्युला, यस मायनस व्ही अपॉन यस, काय दिलेलं आपल्याला, यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. कशाचा फॉर्म्युला, पी व्ही आरचा, पी व्ही रेशोचा. पी व्ही रेशो इज इक्वल टू यस मायनस व्ही अपॉन यस, सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल इंटू 100. सेलची प्राईस दिलेली आहे आपल्याकडे 4 लाख, 4 लाख रुपये सेल आहे तुमच्याकडे, मायनस व्हेरिएबल कॉस्ट आहे 2,40,000, 2,40,000 अपॉन डिवाइड बाय परत सेल्स यस 4 लाख आणि इंटू मल्टिप्लाय बाय 100. समोरची स्टेप दिलेला आहे त्यांनी आपल्याला 4 लाख मायनस 2,40,000, 1,60,000, 1,60,000 डिवाइड बाय परत 4 लाख आणि मल्टिप्लाय बाय 100. समोरची स्टेप, सर्वात लास्टचं फायनल आन्सर. काय केलेलं आहे आपण, या 4 लाखमधून 2,40,000 मायनस केले म्हणजे 1,60,000 उरले, 1,60,000 डिवाइड बाय 4 लाख, जसे तसे 4 लाख आणि मल्टिप्लाय 100. आता यामधून आपल्याला कॅल्क्युलेशन काढून पी व्ही रेशो काय काढायचा आहे, पी व्ही रेशो काढायचा आहे. इथं फायनल आन्सर पी व्ही आर इज इक्वल टू 40%. काय केलं आपण, या 1,60,000ला 100ने गुणाकार आणि 4 लाखांनी डिवाईड केलं, तर इथं फायनल आन्सर भेटलं तुम्हाला पी व्ही रेशो 40%. या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 7 सेक्शन बी मधला 4 मार्क्सचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ 8 नंबरचं क्वेश्चन. तर यानंतर घ्यायचा आपल्याला आता सेक्शन बी मधला क्वेश्चन 12 दिलेला आहे आपल्याला रेशोचा. पहिला घेतला आपण ब्रेक इव्हन पॉईंटचा, आता कशाचा घेता क्वेश्चन, रेशोचा. ठीक आहे, रेशो ॲनालिसिसमध्ये क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी तुम्हाला. जी पी रेशो इज 30%, ग्रॉस प्रॉफिट रेशो दिला 30%. त्यानंतर त्यांनी सांगितलं सेल्स आर 6 लाख, सेल दिलं तुम्हाला 6 लाखाचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 40,000 अँड सेलिंग एक्सपेन्सेस दिला 45,000. ओके, परत एकदा समजून सांगतो. ग्रॉस प्रॉफिट रेशो 30% दिला, सेल्स दिलं 6 लाख, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 40,000 आणि सेलिंग एक्सपेन्सेस दिला 45,000. यावरून कॅल्क्युलेशन सांगितलं ऑपरेटिंग रेशो. काय सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग रेशो. एकच कॅल्क्युलेशन दिलेलं आहे 4 मार्क्ससाठी. या ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. काय दिलं आपल्याला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन, या संपूर्ण याला अपॉन भागेला सेल्स आणि इंटू 100. काय ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल्स आणि इंटू 100. ठीक आहे, मग आता यामध्ये आपल्याला सर्वात पहिले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बघावं लागेल. आपल्याकडे जी पी आर दिला, ग्रॉस प्रॉफिट रेशो दिलेला आहे, परंतु कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नाही आहे. ठीक आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नाही आहे, तर त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशोवरून ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट काढावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढावं लागेल आणि नंतर परत ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट नाही आहे, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण बघावं लागेल यामध्ये. ठीक आहे, तर सर्वात पहिले इथं 4 लाईन सोडून आपण कॅल्क्युलेशनसाठी 1 2 3 4 आणि 5 एक एक्स्ट्राची लाईन इथं स्टार करून कॅल्क्युलेशन ऑफ सर्वात पहिले ग्रॉस प्रॉफिट काढावं लागेल. ग्रॉस प्रॉफिटवरून आपल्याला काढावं लागेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट कसा निघेल, ग्रॉस प्रॉफिट निघेल आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या बेसवरती. ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे सेल ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100, परंतु आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट नाही आहे, तर ग्रॉस प्रॉफिट रेशोवरून काढू आपण. इथं ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे त्याचा ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ठीक आहे, काय फॉर्म्युला, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे तुमच्याकडे 30% वरती दिलेला आहे त्यांनी आपल्याला. इथं 30% किती दिलेला आहे, 30%. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो दिला 30% लिहिला आपण. ग्रॉस प्रॉफिट माहिती नाही, त्याचं नाव टाकू इथं ग्रॉस प्रॉफिट, कारण तोच काढायचा आपल्याला. ओके, अपॉन सेल्स दिला आपल्याला 6 लाख इंटू 100. ठीक आहे, समोरची स्टेप
30% इज इक्वल टू, आता काय करसाल, हे 30% इथं कट करायचे. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. काय काढायचं आहे? ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट या साईडला घ्यायचा. इथं ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू 6, काय करसाल, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू 6 लाख मल्टिप्लाय बाय 30 पर्सेंटेज आहेत त्यामुळे अपॉन 100. ठीक आहे. इथं समोरची स्टेप ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3 × 18 मीन्स इथं 1,80,000 किती भेटला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला? 1,80,000 भेटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. यापेक्षाही बेस्ट मेथड आहे ऑर शॉर्टकट मेथड. शॉर्टकट जर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढायचं असेल तर सरळ काय सांगितलेलं आहे त्यांनी तुम्हाला, GPR ग्रॉस प्रॉफिट रेशो दिला 30%, तो सेलवरती घ्यायचा 30%. कशावरती घ्यायचा? शॉर्टकटमध्ये. कशामध्ये? शॉर्टकट. इथं लिहू शॉर्टकट. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये 6 लाखवरती किती पर्सेंट घ्यायचा? 30% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा असं गणित दिलं असेल तेव्हा एकतर ही मेथड एकतर ही, तुम्हाला जी बेस्ट वाटली ती सॉल्व करायची. ठीक आहे. 6 लाखवरती 30% GPR दिलेला आहे, म्हणजे GPR मीन्स ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो हा 30% काढायचा, त्याच्यावरती ग्रॉस प्रॉफिट भेटेल तुम्हाला. ग्रॉस प्रॉफिट या 6 लाखवरती 30% भेटला मीन्स 1,80,000, 1,80,000 भेटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. या ग्रॉस प्रॉफिटवरून काय काढायचं आपल्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय काढायचं? त्या ग्रॉस प्रॉफिटवरून आपल्याला काय काढायचं आता? कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढता वेळेस आपल्याकडे स्टेटमेंट दिलेलं असेल आपल्याला. बघा, सर्वात पहिले तो आपण सेल्स रेशोचं स्टेटमेंट दिलं असते. सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. नंतर भेटतो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट. काय भेटतो आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट. तर आपल्या इथं काय दिलेलं आहे आपल्याला? सेल दिला 6 लाख. बघा, सेल दिलेला आहे 6 लाख. ओके. आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायचं आहे, त्याला ब्रॅकेट करू आपण. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड माहिती नाही. ग्रॉस प्रॉफिट जस्ट 9 काढला आपण, 1,80,000. किती काढला ग्रॉस प्रॉफिट? बघा इथं काढलेला आपण 1,80,000. इथं या मेथडनुसार असा, दोन्ही मेथडनुसार आपण ग्रॉस प्रॉफिट काढला. ठीक आहे. तर आता इथं 1,80,000 ग्रॉस प्रॉफिट काढला. इथं स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला कशाचं? ग्रॉस रेशोमध्ये दिलेलं आहे सेलचं स्टेटमेंट. सेल दिलं 6 लाख, त्यामधून मायनस करतो आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, नंतर भेटते ग्रॉस प्रॉफिट. आता जर तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायचं असेल तर सेल्स 6 lakhs आणि ग्रॉस प्रॉफिट 1,80,000 या दोघांमधला डिफरन्स काढावा लागेल. या दोघांमधला डिफरन्स मीन्स कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट केलं तर काय भेटतो आपल्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटते. काय करावं लागेल? 4,20,000. बघा, परत एकदा सांगतो, इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायची आपल्याला. सेल्स भेटलं 6 लाख. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हा डब्यामध्ये आपण रिकामा डब्बा लिहिला सपोज. यामध्ये ग्रॉस प्रॉफिट भेटला आपल्याला 1,80,000. ठीक आहे. तर काय करायचं? सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट या दोघांमधला डिफरन्स जो काही राहणार त्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नाव द्यायचं. सेल्स आहे 6 लाख आणि ग्रॉस प्रॉफिट आहे 1,80,000. या दोघांचा डिफरन्स मीन्स मायनस केलं सेल्समधून ग्रॉस प्रॉफिट तर आपल्याला काय भेटते? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय फॉर्म्युला? सेल्स मायनस GP इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. काय फॉर्म्युला? सेल्स मायनस GP ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग आपण काय केलं? सेल्समधून ग्रॉस प्रॉफिट मायनस केला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटली आपल्याला 4,20,000. ठीक आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटले आपण आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये जाऊ. इथं बघा, आता काय करू आपण? इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड टाकली. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटली आपल्याला. इथं किती भेटली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड? 4,20,000. इथं 4,20,000 प्लस आता काय पाहिजे आपल्याला? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग एक्सपेन्सेस या दोघांची ॲडिशन 40,000 प्लस 45,000 मीन्स इथं 85,000 डिवाइड सेल्स दिलं 6 लाख आणि इंटू 100. काय दिलं आपल्याला? ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग, फायनान्स, ऑफिस एवढे रेशो राहतात. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग, ऑफिस आणि फायनान्स. आपण काय केलं आता? या सर्वांची यांची टोटल करू. इथं सेकंड लास्टची स्टेप 4,20,000 प्लस 85,000 हे होतात 5,00,000. 5,05,000 डिवाइड बाय 6 लाख मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. काय केलं आपण?
या दोघांची ॲडिशन केली 5 लाख, 5,000 भागेला 6 लाख आणि गुणेला 100. आता काय करायचं आपल्याला, त्याचं कॅल्क्युलेशन काढायचं आहे, किती पर्सेंट येतो आपल्याकडे बघायचं आपल्याला. 5 लाख 5,000 गुणेला 100 आणि डिवाइड 6 लाख. ठीक आहे. 84 पॉईंट किती भेटला आपल्याला इथं बघा, 84.6666 मीन्स 70%. 84.17 काय भेटला आपल्याला ऑपरेटिंग रेशो. ठीक आहे. मग ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू इथं फॉर्म्युला ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू किती भेटला ऑपरेटिंग रेशो आपल्याला 84.17. ठीक आहे. या प्रकारे आपलं टोटल ॲन्सर काय झालेलं आहे इथं सॉल्व झालेलं आहे. आपण 7th नंबरचा क्वेश्चन घेतला आणि 12th नंबरचा, 7 नंबरचा आणि 12 नंबरचा क्वेश्चन आपण काय केलेला आहे इथं कंप्लीट केलेला आहे. कशामधला, क्वेश्चन बँकमधला सेक्शन बी. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण परत जे राहिलेले 2 क्वेश्चन आहेत कशाचे, कॅश बजेट आणि फ्लेक्झिबल बजेटचा घेऊ आपण.